मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून 15 जून पासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यात सखोल छाननीनंतर एकूण 2.5 कोटी अर्जांपैकी 1,77,00,000 महिला पात्र ठरल्यात, तर बँक लिंकिंग, उत्पन्न मर्यादा आणि तांत्रिक त्रुटींमुळे तब्बल 70 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेत। एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। मात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 344.74 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। नोंदणीकृत महिलांची काटेकोर छाननी करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला आणि बालविकास विभागावर सोपवण्यात आलेली आहे। तर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती, त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। चार हप्ते थकलेले आहेत। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते थकलेत। 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत। आधी फेब्रुवारी, मार्च आणि मग एप्रिल आणि मे महिन्यांचा हप्ता दिला जाईल। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून हे पैसे मिळालेले नाहीत असं देखील सांगण्यात येत आहे। एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे जवळपास 4 महिन्यांपासूनचे हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत आणि यानंतर आता हे हप्ते 2 टप्प्यांमध्ये जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीत असं देखील कळतंय, त्यामुळे 4 महिन्यांचे हप्ते हे आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत। आधीचा टप्पा असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं देखील सांगण्यात येत आहे। जवळपास 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत आणि त्यामध्येच जवळपास 4 महिन्यांपासून या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशी माहिती सध्या समोर येते। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचे हप्ते सध्या थकल्याचं कळतंय। तर 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत। आधी फेब्रुवारी, मार्च आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हा खात्यामध्ये जमा होईल। सामाजिक आणि न्याय आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीयेत असं सांगण्यात येत आहे। माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पात्रता आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे। दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे। या पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे। त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये। सरकारनं तसा मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार। या महिला अपात्र ठरल्यानं त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया। ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही। ई-केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट नाही केल्या। चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं। तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोवल्याचं दिसतंय। वैयक्तिक माहितीतही विसंगती आढळल्यामुळे या अपात्र ठरल्यात।
80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातली कारण आपण जाणून घेतली. सगळ्यांना योजनेचे हप्ते द्या, नाहीतर योजना बंद करा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींनी गोंधळ घातलाय. 3 महिन्यांपासून हप्ते रखडल्यानं महिला आक्रमक झाल्यात. केवायसी करून सुद्धा 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही. तर बघा, खुशखबर खुशखबर खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. महत्वाचा शासन निर्णय जारी. भाजप आमदारांकडून मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर. पाहू शकता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठीचा JR आलेला आहे. ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता, तर त्या पैशांच्या संदर्भातचा JR शासनाने काढलेला आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर 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 आहे, गुड न्यूज आहे. महत्वाचा शासन निर्णय शासनाने जारी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्याकडनं देखील मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. आता बघा महत्वाची माहिती. लाडकी बहीण योजना महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2 मोठ्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला मे महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे. बघा, सुरुवातीला काय होत असतं, हप्ता वाटप होत असताना जो काही निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला पाठवला जातो. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता सामाजिक न्याय विभागाकडनं हा निधी जो आहे तो महिला व बालविकास विभागाला पाठवलेला आहे मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, शासनाचा निर्णय म्हणजे JR आलेला आहे, गव्हर्नमेंट रेझोल्युशन आलेलं आहे. त्याच्यामध्ये शासनाने सांगितलेल्या शासन निर्णयामध्ये की मे महिन्याचा हप्ता वाटप होईल. त्याच्यासाठी 344.74 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो ट्रान्सफर केलेला आहे महिला व बालविकास विभागाला. आता त्या विभागाची जबाबदारी असेल की त्या विभागाने व्यवस्थितरित्या फक्त पात्र महिलांनाच हा जो काही लाभ आहे तो द्यायचा आहे. आता सर्वात अगोदर JR येतो, JR आल्यानंतर प्रोसेस होते, प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. आता जी महत्वाची तारीख आहे कधीपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील त्याची सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आता पाहायला मिळणार. बघा, स्वतः त्यांनी घोषणा करून दिलेली आहे की कोणत्या तारखेपासून तुम्हाला पैसे येणार आहेत म्हणून. तर आपण त्याची पण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, दुसरी बाब म्हणजे भाजप आमदार मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी खात्यात येणार याची थेट तारीख जाहीर केली आहे. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता JR आलेला म्हणजे पैसे तुम्हाला कधी ना कधी येणारच आहे, त्याच्याबद्दल अजिबात काळजी करायचे कारण नाही. परंतु थेट तारीखच या ठिकाणी आपल्याला माहिती झालेली आहे. तर पाहू शकता सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटींचा निधी वितरित. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी दरमहा सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला निधी वितरित केला जातो. 10 जून रोजी सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आल्याचं जाहीर केलेलं आहे. बघा, शासनाने जो JR काढलेला आहे 10 जून रोजी, तर त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरण्यासाठी 344 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. आता बघा, मोनिका राजळे यांच्याकडून मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर. भाजपच्या सेगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार माननीय मोनिकाताई राजळे यांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे जाहीर केलेलं आहे. मोनिकाताई राजळे यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 12 ते 15 मे दरम्यान जमा केली जाईल असं जाहीर केलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आजपासूनच तुम्हाला पैसे वाटप होणार आहे. आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलकडे लक्ष असू द्यायचं आहे. तुम्हाला केव्हाही मेसेज वाचू शकतो. तुमचा जो पैसे आल्याचा जो मेसेज असतो तो तुम्हाला केव्हाही त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि जर तुमच्या मोबाईलला रिचार्ज नसेल तर तो मेसेज तुम्हाला येणार नाही, परंतु जवळच्या बँकेत तुम्ही जाऊन चेक करू शकता. जिथे तुमचं खातं असेल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही. परंतु आजपासूनच खुशखबर जी आहे ती सर्व लाडक्या बहिणींना मिळायला सुरुवात होणार आहे, कारण आजपासूनच पैसे तुमच्या अकाउंटला जमा केले जाणार आहेत. आता राज्य सरकारकडून प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वितरणाची प्रक्रिया कधी सुरू करणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. परंतु जर आपण पाहिलं तर बघा, मोनिकाताई राजळे यांनी सांगितलेले की 12 ते 15 जूनच्या दरम्यान पैसे वाटप होतील. म्हणजेच आज आपण जर पाहिलं तर हे पैसे तुम्हाला आजपासूनच वाटप व्हायला पाहिजे. आता पुढे बघा, महत्वाची माहिती आहे. तर पाहू शकता बघा, ऑफिशियली या ठिकाणी माहिती आपण दाखवतोय. लाडक्या बहिणींसाठी उभी आपली महायुती महाराष्ट्र शासन. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा महिला सन्मान निधी 12 ते 15 जून दरम्यान थेट लाभार्थी भगिनींच्या खात्यात जमा होणार असं सांगितलं जात आहे. परंतु लक्षात घ्या, जरी 12 ते 15 जून दरम्यान तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत तरी देखील पैसे येण्यास तुम्हाला अडचण नाहीये, कारण JR शासनाचा आलेला आहे. शासन निर्णय सरकारने काढलेला आहे 10 जून रोजी. म्हणजेच तुमच्या अकाउंटला आता पैसे येण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला आणि मे महिन्याचे पैसे तुम्हाला येणार आहेत, कारण मे महिन्याचा उल्लेख
त्या जी आर मध्ये करण्यात आलेला आहे. 344.74 कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला ट्रान्सफर केलेला आहे आणि लवकरच तो तुमच्या खात्यामध्ये पण ट्रान्सफर करायला सुरुवात होणार आहे. इथे दिलेल्या माहितीनुसार 12 ते 15 जून दरम्यान अकाउंटला पैसे येतील असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे 12 ते 15 जून दरम्यान तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी येऊ शकतात. आता पुढे बघा, पाहू शकता बघा, माननीय आमदार मोनिकाताई राजे यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. आता बघा, महिला सन्मान निधी लवकरच वितरित होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा सन्मान निधी 12 ते 15 जून दरम्यान पात्र भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी सातत्याने आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार कटिबद्ध आहे. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता 1500 रुपयांचा जो लाभ आहे तो 12 ते 15 जून दरम्यान वाटप होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर 12 ते 15 जून दरम्यान तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सर्व लाडक्या बहिणींना आता सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे. महायुती सरकारने तुम्हाला आनंदाची बातमी जी ती दिलेली आहे, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी दिलेली आहे की तुम्हाला आता 1500 रुपयांचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो वाटप होणार आहे. तर ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं पैसे आले म्हणून. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.